नमस्कार, लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजची रेसिपी आहे झणझणीत मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी। शेवग्याची शेंग न आवडणारे आवडीने खातील अशी सरभरीत भाजी नक्की बनवा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी शेवग्याच्या शेंगा इथे मी कट करून घेतल्या आहे। पातेल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, पाणी, मीठ आणि हळद टाकायची आहे। नंतर गॅसवरती पातेले ठेवून मीडियम हीटवरती झाकण ठेवून 10 मिनिट शेवग्याच्या शेंगा छान शिजवून घ्यायच्या आहे। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकायचे आहे। खोबऱ्याचे काप छान भाजून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपण खोबरे छान भाजून घेतले आहे। खोबरे भाजल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि तीळ खोबरे पुन्हा 1 मिनिट छान भाजून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपण तीळ आणि खोबरे छान भाजून घेतले आहे। नंतर ते डिशमध्ये काढून घ्यायचे आहे। नंतर त्याच कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। हे बघा, आपण शेंगदाणे छान भाजून घेतले आहे। शेंगदाण्याचा कलर चेंज झाला आहे। आता ते आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घ्यायचे आहे। नंतर मिक्सरमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे, तीळ, खोबरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि ते छान मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपण छान वाटण तयार करून घेतले आहे। आपले वाटण इथे तयार आहे। नंतर कढईमध्ये तेल टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहे। जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि आपण तयार केलेले वाटण टाकायचे आहे। वाटण छान 2-3 मिनिट परतून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपण वाटण छान परतून घेतले आहे। वाटण 2-3 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि मीठ टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा 2 मिनिट मसाला छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपण मसाला छान 2-3 मिनिट परतून घेतला आहे। आपला मसाला छान परतला आहे। नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, आपण इथे शेवग्याच्या शेंगा टाकल्या आहे। लो मीडियम हीटवरती 2-3 मिनिट रस्स्याला छान उकळी आणून घ्यायची आहे। हे बघा, आपला रस्सा इथे खूप छान झाला आहे, तरीही छान आली आहे। आपल्या शेंगाला उकळी आल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तयार आहे आपलं झणझणीत मसालेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी। अशी भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्यामुळे नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत। धन्यवाद।